माऊली गाभाऱ्यात आले, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि मग पांडुरंग परमात्म्यांनी पुसल्यावर म्हणजे विचारल्यावर आमचे माऊली बोलू लागले, मला संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करायची आहे. बरं मग मला तुमचे नामदेव महाराज पाहिजे. आता त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं काहीच समजेना. शेवटी देवाने विचार केला, अरे मी जर नाही म्हणालो तर माझ्या नामदेवाला न्यायला कोण आलेले आहेत? कोण आलेले आहेत? तुमच्या लक्षात नाही येते का? कोण आलेत? ऐकू नयेत मला. नामदेव महाराजांना न्यायला कोण आलेले आहेत? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. अहो ज्ञानोबराय स्वतः नेण्याकरिता आले होते ना. तुम्हाला अगदी व्यवहारातलं सांगू का? घरातल्या सगळ्या मंडळींनी एकच विचार केला की ह्या दिवाळीला आपण आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे त्या सुनेचे काका मुंबईला हायकोर्टात जज होते की त्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करायचे. नेमके ते मुलीचे काका मुलीच्या घरी गेले, घरातल्या सगळ्या मंडळींनी वाकून नमस्कार केला. घरचे बोलले, अहो जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे की प्रत्यक्ष तुम्हीच आलात? छोटं मोठं काम असतं तर आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो की मुंबईला. ते म्हणले काही नाही, ह्या दिवाळीला मी माझ्या पुतणीला घरी न्यायचं म्हणतोय. घरचे बोलले आत्ताच घेऊन जा. म्हणजे आधी काय ठरलं होतं हो? पाठवायचं नाही. मग का पाठवलं? न्यायला कोण आले होते? हायकोर्टातले जज साहेब. अगदी त्याचप्रमाणे नामदेव महाराजांना न्यायला कोण आले होते? ज्ञानियांचा राजा ज्ञानोबराय स्वतः नेण्याकरिता आले होते ना. मग देवाला होच म्हणावं लागलं. देव म्हणले ठीक आहे, तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन जा. मग त्या ठिकाणी माऊली गेले आणि नामदेव महाराज आले. आता नामदेव महाराज आल्यानंतर देव म्हणले, हे बघ नामदेवा, तुला ज्ञानेश्वर महाराजांसोबत संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करण्याकरिता जायचं आहे. नामदेव महाराजांनी स्पष्ट नकार दिला. कारण नामदेव महाराज म्हणले, देवा अरे तूच तर म्हणाला होतास ना तुला माझ्याशिवाय करमत नाही. आता मला पण तुझ्याशिवाय करमत नाही. आता तू कसा बरं मला ज्ञानेश्वर महाराजांसोबत पाठवतोय? मग त्यावेळेस देव नामदेव महाराजांची समजूत काढू लागले. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे नामदेवा, आम्ही दोघं तर एकच आहोत, पण याशिवाय आमचा आत्मा पण काय आहे? एक आहे. मग त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले, देवा असं म्हणतोस? ठीक आहे, मी ज्ञानेश्वर महाराजांसोबत जायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय म्हणले नामदेव महाराज? देवा मी जाईल पण माझी एक अट आहे. देव म्हणले काय अट आहे? नामदेव महाराज म्हणले, देवा मी जाईल पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कटेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन पण घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, 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 कटेवरी कर नाही ज्या देवाचे. नघे मी तयाचे दर्शन, नघे मी तयाचे दर्शन, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन.
देव म्हणले, अरे नामदेवा, तू नको घेऊ दर्शन, तू फक्त तीर्थयात्रा करण्याकरिता जा बाबा. मग त्या ठिकाणी नामदेव महाराज तयार झाले. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघेही तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत सोडायला गेले. पण ज्या वेळेस दोघेही दिसेन असे झाले ना, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा राऊळामध्ये आले. त्यांना नामदेव महाराजांशिवाय एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. रात्रंदिवस नामदेव महाराजांची आठवण येऊ लागली. आणि आता कितीतरी वर्षानंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दोघेही तीर्थयात्रा करून परत आले. त्यावेळेस माऊलींना वाटलं की जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं. आता देवाला कळालं होतं बरं का, माझा लाडका भक्त नामदेव महाराज इतक्या वर्षानंतर मला भेटणार आहे. म्हणून देवाला वाटलं की जावं आणि कडकडून असं माझ्या नामदेवाला आलिंगन द्यावं. त्या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण भातात तर काय, अहो आमचे नामदेव महाराज देवाला आलिंगन द्यायचं सोडून नाचू गाऊ लागले. अभंगाचं प्रथम चरण. हो हो संत संगतीचे काय सांगू सुख. हो संत संगतीचे काय सांगू सुख. हो सतसंगतीचं काय सांगू सुख. सतसंगतीचं काय सांगू सुख. हो संत संगतीचे काय सांगू सुख. हो संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत जगतीचे काय सांगू सुख. आपला परीखे नाही तेथे, 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 आपला परीखे नाही. हो साधू थोर नाना, साधू थोर नाना. हो साधू थोर नाना, साधू थोर नाना. हो साधू थोर नाना, साधू थोर नाना. साधू थोर साधू साधू थोर नाना. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. नामदेव महाराज म्हणले, देवा, अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा
मला संताच्या संगतीमध्ये सुख जास्त वाटतंय हे आज मला कळालं. म्हणून संताच्या संगतीला फार महत्त्व आहे. संताची संगत करा असा आग्रह महाराज का धरतात? कारण संताची संगत केल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. सुख अपेक्षित आहे ना, मग संताची संगत करा. पण आताच्या जर कलियुगामध्ये आपण बघितलं तर हे जग काही देवाचं नामचिंतन करत खुशाल नाही म्हणताय तुम्ही. पण हा तुमचा काय चूक नाही बरं का, हा स्वभावच असतो बरं का. आणि ज्याच्यामध्ये कधी बदल होत नाही त्याचं नाव स्वभाव. स्वभावामध्ये कधी बदल होतो का हो? मग तो कुणाचाही असू द्या, स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही. बघा, एक राजा असतो, हरिश्चंद्र नावाचा एक राजा असतो. आणि तो आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना इकडं काय म्हणतात तिला, ती नाही का, सुया घे पोत घे वाड मनगट घे गमाय, काय म्हणतात, वैदिन. त्या राजाला ती वैदिन दिसते आणि त्या राजाला इतकी आवडते की तो म्हणतो, प्रधानजी मला हिच्या सोबत लग्न करायचंय. प्रधानजी म्हणतात, अरे अरे वेडा झाला की काय राजा? अहो राजासाहेब, तुम्ही एवढे मोठे राजा, ही वैदिन हिच्या सोबत काय लग्न करताय? राजा म्हणला, नाही करण तर हिलाच, नाही तर करणारच नाही. आता महाराज, राज हट्टा पुढं, स्त्री हट्टा पुढं आणि बाल हट्टा पुढं काहीच चालत नाही महाराज. ठीक आहे म्हटला, दिलं लग्न लावून. आता लग्न झालं. आता आपल्या हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यावर काय असतं महिला मंडळ दुसऱ्या दिवशी? काय असतं? सत्यनारायणाची महापूजा असते का तुमच्याकडे? असते ना. हा, मग त्या राजा आणि राणीला पूजेवरती बसवलं. आता पूजेवरती बसल्यावर आमच्या महिला मंडळांचा लय आग्रह असतो, नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, बरोबर आहे का? मग त्या राणीला पण नाव घ्यायला सांगितलं. आता राजाची बायको, तिला राणीच म्हणावं लागणार वैदिन असली तरी पण. त्या राणीला नाव घ्यायला सांगितलं. लक्ष देऊन ऐका बरं का, मी स्वभावाबद्दल सांगते. त्या राणीने नाव घेतलं, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊस आहे. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊस आहे. हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते, भिक्षा वाढ ग माय. म्हणजे मला काय सांगायचं लक्षात आलं का तुमच्या? अहो, ती राजाची राणी झाली ना, पण तिचा भीक मागाचा स्वभाव गेलाय का? मी गप्पा नाही सांगते, आमचे नाथ महाराज सांगतात. आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केले तिचे, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. हो आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केले तिचे, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. हो आधी होता वाघ्या हो, आधी होता वाघ्या कर्मयोग झाला पाघ्या, त्याचा एकवट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचे एकवट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचे एकवट राहीना मूळ स्वभाव जाईना. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी. आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव काही जाईना. म्हणून स्वभाव हा काही केल्या जात नसतो. म्हणून आताच्या जर कलियुगामध्ये आपण बघितलं ना, तर हे जग देवाचं नामचिंतन करत नाही. रात्रंदिवस संसार करण्याच्या पाठीमागे लागलेले आहे. आणि या संसाराच्या धुराने आपले डोळे एवढे भरलेत की एखादी गोष्ट आपल्या जवळ असली तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही, इतकं आपण या संसारामध्ये गुंतून गेलोय महाराज. काही केल्या हा संसार काही आपल्याला सुटत
आमच्या महिला मंडळांचं तर नाहीच सुटत. कितीही रागाने आमच्या महिला मंडळ म्हणल्या हो जाते मी माझ्या माहेरी, पण जाती का हो? जाती का? चांगला अनुभव दिसतोय तुम्हाला. नाही जात महाराज. बघा, नवरा बायकोची कडाक्याची भांडणं झाली. बायको रागानं उठली आणि म्हटली अहो तू मला माझा एवढाच राग येतोय ना, जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. नवरा म्हणलं ए बाई जायचंय तर जा, चांगली 10-15 दिवस राहा, वाटल्यास महिनाभर राहा, तू पण जरा सुखाने राहा आणि मला पण जरा आरामात राहू दे. ती म्हणली हो हो तू मला माझा एवढाच राग येतोय ना, जाते म्हणलं माहेरी. नवरा म्हणला नक्की जातीस ना? निघतेच म्हणली. घरात घेतली, कपाट उघडलं, बॅग काढली, कपडे भरली, दरवाजामध्ये आली, चप्पल घालणार तितक्यात नवरा म्हणला थांब थांब. हिला वाटलं खरंच थांबवतोय का काय. तो म्हणला थांब मी तुला एसटी स्टँडवरती सोडून येतो. गाडीवरती बसवलं, एसटी स्टँडवरती आली, गाडीवरनं खाली उतरली, तितक्यात तिकडनं एसटी पण आली. ही मनातल्या मनातच कुजबुज करायला लागली, तुला पण आताच यायचं होतं का? 10-15 मिनिटं जरा उशीर झाली असती तर काहीतरी झालं असतं, भांडणं मिटली असती. पण आता आली तर जावं लागणार, गेलं की राहावं लागणार. काय करावं, जायचं तर नाही पण आता काय करावं. म्हणून हिनं आयडिया केली बरं का. हिनं काय केलं माहितीये का, बॅगेपाशी गेली, चेन काढली, हळूच रुमाल घेतला आणि नाकाला लावला. अहो जाते म्हणलं मी माझ्या माहेरी, तुम्ही तेवढं तुमच्या जीवाला जपा, खातपीत जावा, तब्येतीची काळजी घ्या, जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. कामावरून घरी लवकर येत जावा, जेवण केल्याशिवाय झोपत जाऊ नका, सारखं सारखं तो मोबाईल नका बघू, जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. नवरा म्हणला इतक्या सर्दी बिर्दी झाली का काय तुला? ती म्हणली नाही हो, पण सकाळचे लवकर उठत जावा, तुम्हाला साधा चहा पण करता येत नाही हो, आता तुमचं कसं होणार? जाते म्हणले मी माझ्या माहेरी. नवरा म्हणला काय ग एवढं प्रेम करतेस का ग माझ्यावरती? बायको म्हणली मग तुम्हाला कसं कळणार मी तुमच्यावर किती प्रेम करते? नवरा म्हणला एवढंच माझ्यावरती प्रेम करती तर मग कशाला उठून चालली माहेरी? बायको म्हणली मी कधी म्हणले जाते माहेरी, तुम्हीच म्हणले निघ माहेरी. नवरा म्हणला आत्ता मी कधी म्हणलो, तूच म्हणली जाते माहेरी. मग बायको म्हणली चला घरी, अजून एसटी नाही गेली. म्हणजे असं हे नवरा बायकोचं भांडणं आहे, असा हा संसार आहे. कितीही आमच्या महिला मंडळी म्हणल्या ना जाते, पण नाही जात महाराज, इतकं प्रेम असतं. आमच्या महिला मंडळी 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाच्या झाडाचा उपवास करतात. बरोबर आहे का नाही? करता का नाही? किती उपवास करता? वट पौर्णिमा करतील, करवा चौथ करतील, बरोबर आहे का नाही? बैल पोळा नाही नसतो नाही का? मग मला सांगा, आमच्या महिला मंडळी इतका उपवास करतात तुमच्यासाठी, मग तुम्ही किती करता हो आमच्या महिला मंडळीसाठी उपवास? नका करू बायकोसाठी, पण आईसाठी म्हणा, बहिणीसाठी म्हणा, आजीसाठी करता का? नाही ना करीत. अहो असाच एक प्रश्न विचारला मी एका कीर्तनात. मी म्हणले बाबा तुम्ही करता का हो महिला मंडळींसाठी उपवास? तर ते म्हणले करतो ना. मी पण विचारात पडले असा कोणता उपवास आहे आमच्या महिला मंडळींसाठी? मी म्हणले कोणता हो बाबा? तो म्हणले करतो ना आम्ही महिला मंडळीसाठी. मी म्हणले कोणता? ते बाबा म्हणले शिमगा. आमच्या महिला मंडळी 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाच्या झाडाला फेरे मारतात. बरोबर आहे का नाही? पूजा करतात. तुम्ही नका वडाच्या झाडाला मारू, पण निदान एखाद्या येड्या बाबळीला तरी मारत जावा. आणि महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरं का, वडाच्या झाडाच्या पूजेला जात असताना, वट पौर्णिमेला जात असताना छान छान साड्या, छान छान दागिने घालून जात जाऊ नका बरं. तुम्ही म्हणाल का ग ताई, अगं वर्षातून एकदा तर येते की ग वट पौर्णिमा. खरं आहे, पण तुम्ही जर छान छान साड्या, छान छान दागिने घालून जर वडाच्या झाडाला गेलात तर शेजारीन बघन ना, आणि शेजारीन म्हणून बाई 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 हिचा नवरा तर हिला किती छान छान साड्या, किती छान छान दागिने घेऊन देतोय, माझा नवरा मला काहीच घेऊन देत नाही. मग ती शेजारीन वडाच्या झाडाला जाईन आणि त्या वडाच्या झाडाला म्हणन हे वडा मला पाव, हे वडा
मला पाव खायचा वडापाव नाही. ती म्हणन हे वडा मला पाव माझ्यावर कृपा कर आणि पुढच्या जन्मी हिचा नवरा मलाच मिळू दे. म्हणून महिला मंडळ सावध बर का. लय लय दागिन्याची हाऊस करू नका. पुरुष मंडळी म्हणतीन बरं झालं आष्टीच महाराजीन पाहिजे. हिचं सारखं चालू असतं हातातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, नाकातलं पाहिजे, डोळ्यातलं पाहिजे. नाही डोळ्यात नसतं नाही का. पण खरं सांगू का तुम्हाला, महिला मंडळांच्या अंगावरती दागिने असणं हा तुमचाच मोठेपणा आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून दागिने असले पाहिजे. महिला मंडळी म्हणतीन बरं झालं आष्टीच महाराजीन पाहिजे. किती दिवस झालं यांना म्हणते मला एखादा तोळा करा, एखादा तोळा करा. मी इकडून तोळा तोळा म्हणलं की ह्यांच्या पोटात गोळाच येतोय. असं असा हा संसार आहे महाराज. संसार काही केल्या सुटत नाही. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा बरं का, कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा. शिक्षकाची बायको काय म्हणते, थांब गड्या तुला चांगला धडा शिकविते. पेंटरची बायको काय म्हणते, माझ्या नादाला लागू नको ना तुझं थोबाडच रंगवीन. वकिलाची बायको काय म्हणते, थांब तुझा निकालच लाविते. नाव्याची बायको काय म्हणते, बाया मी आल्याने माझा केसानेच गळा कापिला. वादकाची बायको काय म्हणते, मला थापा मारायच्या नाही. गायकाची बायको काय म्हणते, झालंय का महाराज. गायकाची बायको म्हणते तुझ्या चालीलाच भुलले रे. तू या चालीच असशील मला माहीतच नव्हतं, तुझ्या चालीलाच भुल. आणि कीर्तनकारांचं तर लईच अवघड झालंय महाराज. कीर्तनकाराच्या गाडीचा हॉर्न वाजला की मग कीर्तनकाराची बायको म्हणते आलं बाया आमचं कीर्तन, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा हा संसार आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा यहलोकीचा व्यवहार करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करा. मग नामदेव महाराज म्हणले देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या राऊळातील 3.5 फूट इंचीचा पांडुरंग परमात्मा एवढीच माझी तुझ्याबद्दल कल्पना होती. पण ज्या वेळेस मला ज्ञानोबारायांची संगत झाली ना त्यावेळेस हा विश्वास माझा गळून पडलाय. कारण मला अजूनही तो प्रसंग आठवतोय जेव्हा आम्ही तीर्थयात्रा करत करत सौराष्ट्रात औंढ्या नागनाथापाशी आलो. त्यावेळेस मोठं असं मंदिर होतं, मोठं असं मैदान होतं आणि नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांच्या कीर्तनाला असा भरपूर समाज जमला होता. स्वर्गातील 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव खाली आले होते आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा स्वतः नाचत होते. पांडुरंग परमात्मा नाचतायत, इतके नाचतात की त्या ठिकाणी देवाचा पितांबर गळलाय तरी सुद्धा देव भानावर नव्हते, इतके देव नाचत होते. रात्रीच्या 9 वाजता कीर्तन चालू झालं होतं. पहाटेचे 4 वाजलेत तरी सुद्धा कीर्तन चालू होतं. तुम्ही थांबतान का एवढ्या वेळ. आपलं 9ला सुरू झालंय, आपलं पण 4ला सुटणार आहे. रात्रीच्या 9 वाजता कीर्तन चालू होतं, पहाटेचे 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू होतं. मग त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण पूजा करण्याकरिता येत होते. ते ब्राह्मण आले, त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. ते रागवले, ओरडले, काय हो महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे. तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जावा आणि कीर्तन करा, आम्हाला देवाची पूजा करायची. नामदेव महाराज काहीच बोलले नाही, कारण संत हे शांत स्वभावाचेच असतात. कोणाला काही न बोलणारे म्हणजे संत महात्मे. नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले आणि पुन्हा कीर्तन सुरू केलं. 23 लाख देव मंदिराच्या पाठीमागे गेले. पांडुरंग परमात्मा सुद्धा मंदिराच्या पाठीमागे गेले आणि त्या औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं, अरे आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणे आलेत, सगळे संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत आणि ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय. परंतु मला असं स्वस्थ बसून चालणार नाही. म्हणून त्या औंढ्या नागनाथ देवाने सुद्धा आपलं तोंड ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं ना त्या ठिकाणी फिरवलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरवले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला
महाराजांसाठी. नामदेव महाराज म्हणले, देवा, ज्ञानेश्वर महाराजांनी जी मला शक्ती दिली ना, त्या शक्तीमुळे त्या औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलं, पण अवघड दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. मग हे कोणाच्या कृपेने झालं हो? कोणाच्या कृपेने झालं? साधूच्या कृपेने झालं, संताच्या कृपेने झालं. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो, आम्ही तुम्हाला एक नाही तर दोन्हीही हात वर करून सांगतो की या कलियुगामध्ये जर तुम्हाला संगत करायची आहे ना, तर साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहे, संतच थोर आहे. अभंगाचं दुसरं चरण. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. हॅलो, साधू थोर एकदा ताईंसाठी जोरदार. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. नामदेव महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल, कोण थोर असेल, तर ते साधू आहे, संत आहेत. म्हणून संगत करायची ना, तर साधूची करा, संताची करा. तुम्हाला सांगून जाईल की संगत कोणाची करायची. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना, तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची करा. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना, तर माझ्या तुकोबरायांच्या गाथ्याची करा. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना, तर माझ्या नाथ बाबाच्या भागवताची करा. आणि तुम्हाला जर संगतच करायची असेल ना, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची करा. अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाची. 2000 सैन्यांशी एकटा लढतो, त्याचं नाव बाजी. अरे डावा हात तुटला ना, तरीही सैन्यांसाठी लढत राहतो, त्यांचं नाव तानाजी. 9 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो, त्यांचं नाव संताजी. ढाण्या वाघाला एकटाच सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो, त्यांचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित ठेवून जो स्वराज्याचे तोरण बांधतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती. अहो खरं कौतुक करावं तर ते मासाहेब जिजाऊंचं. अरे एकुलता एक मुलगा आहे, मरणाच्या दारात निघालाय, पण तरी सुद्धा मासाहेब असं नाही म्हणाल्या की राज एवढी वेळेत दुसरं कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं. अहो तुम्ही एकुलती एक आहात, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर म्हातारपणी आम्ही कोणाकडे बघायचं. अरे राज मासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले तर कडकडल्या मासाहेब, राज खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान पाहिजे राज. पण त्याच वेळेस राजांच्या मनामध्ये एक विचार आला. राज विचार करतात, यदा कदाचित आपण खानाच्या तावडीतून जिवंत आलोच नाही तर. तसं ते मासाहेबांना म्हणाले, मासाहेब कदाचित आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत आलोच नाही तर
तशी कडकडली सौदामिनी, राज नाही परत आला तरी चालेल, ही जिजाऊ समजून जाईल मी पहिल्यापासूनच निपुत्रिक होते म्हणून, पण आमच्या काळजीने तुमची पावलं रेंगाळता कामा नाही. जा राज, मेला तरी चालेल पण जा राज. शिवाजी महाराज घडतात ना ते अशा विचारातून. हल्ली आपले विचारच बदललेत हो. आपली आई मुलाला शाळेत सहलीसाठी सोडायला जाते आणि गाडीत बसवताना काय म्हणते, हो बाळा मधल्या सीटवरच बस बर का. बाळ म्हणतं का ग आई. आई म्हणते, अरे बाळा मागून जरी गाडी आली तरी तू मधी सुरक्षित, पुढून जरी गाडी धडकली ना तरी तू मधी सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे बास. आपली सगळी तळमळ, आपली सगळी धडपड पोरं जगवण्यासाठी. अरे जिथं पोरं जगवण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं फार लवकर मरतात, पण जिथं पोरं मरणासाठी तयार केली जातात तिथं पोरं मरून सुद्धा पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा. आजकालची तरुण पोरं शिवजयंती साजरी करतात, आनंद आहे, फार आनंद आहे, पण शिवजयंती का करावी, शिवजयंती कशी करावी. शिवाजी महाराजांचं आचरण विचारण मनात ठेवून शिवजयंती साजरी केली पाहिजे ना. आजकालची तरुण पोरं स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजतात. गाडीवर मागं नाव टाकतात छत्रपती शासन आणि गाडी नेतात दारूच्या गुट्ट्यावरती. अरे असे मावळे होते का. अरे मग कसे मावळे होते. कोणीही घ्या हो, तानाजी घ्या, यसाजी घ्या, बाजी घ्या, धनाजी घ्या, रामजी घ्या, संताजी घ्या, सगळ्यांचं आयुष्य सांगतं की जगावं कसं आणि या मातीसाठी मरावं कसं. असा एक एक मावळा होऊन गेला. अहो तो दिलेर खान आला होता बुऱ्हाणपुरावरून नाशिकच्या दिशेने. त्या नाशिकच्या प्रांतामध्ये काही किल्ले मराठ्यांनी जिंकले होते आणि त्याच्यामध्ये एक किल्ला होता, त्याचं नाव होतं कन्हेरागड. तो दिलेर खान कन्हेरागडावरती येणार याची चाहूल मराठ्यांना लागली होती आणि त्यांच्यामध्ये एक सरदार होता, त्याचं नाव होतं रामजी पांगेरा. तो दिलेर खान आपल्या कन्हारगडावरती येणार याची चाहूल रामजी पांगेराला लागली होती आणि म्हणून तो रामजी पांगेरा अवघ्या 700 मावळ्यांशी कन्हारगडाच्या पायथ्याशी उभा होता. दिलेर खानला समजलंय रामजी पांगेरा उभा आहे आणि आता इकडं रामजी पांगेराला पण समजलं होतं की दिलेर खान पठाण येतोय. मोठा हट्टी होता हो तो दिलेर खान आणि तो दिलेर खान 30,000 सैन्यासोबत येतोय. किती? 30,000 सैन्य. अरे दुसरा कोणी असता ना तर दिलेर खानचं नाव ऐकताच पळत सुटला असता, पण नाही, रामजी म्हणला पळायचं नाही, लढायचं, भिडायचं, झुंजायचं त्या दिलेर खानासोबत. जो जातीचा असेल ना, जो जातीचा असेल तो बरोबर येईल आणि जो जातीचा नसेल तो चालता होईल. लक्षात घ्या, लढेल त्याला सोन्याची कडी आणि पळेल त्याला चोळी बांगडी. कोण तयार, कोण तयार, कोण तयार. आणि बघता बघता 700 मावळ्यांचा यलगार झाला. आम्ही तयार आणि जयघोष केला. हर 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 हर. आणि बघता बघता रामजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बघता बघता रामजी पांगेराने अंगातले सगळे कपडे काढून टाकले आणि दिलेर खानला म्हणलं, ऐ दिलेर खान चल ये लढ लढ. आणि बघता बघता दिलेर खानच्या घोड्याचा आवाज येऊ लागला. अरे 700 मावळे भिंगरी सारखे गार गार फिरले. टिपरी शिमग्यात घुमावी तैसे मराठे कडाडले. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे ना, माझा एक मावळा 100ला भारी, अरे 500ला भारी पडत होता, बेफाम झुंजत होता. हट्टी दिलेर खान हटला, हळूहळू मागे सरू लागला. मराठ्यांच्या शौर्यापुढे त्याने माघार घेतली. 30,000 दिलेर खानाचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. अरे सगळे घाबरले आणि माझा रामजी पांगेरा कडाडला. अरे मराठ्यांची पोरं आम्ही, घाबरत नाही मरणाला. 30,000 दिलेर खानाचं सैन्य पळून गेलं. आहे का हो असं युद्ध, आहे का असं युद्ध की मुठभर माणसांनी परातभर माणसाचा पराभव केल्याची. अहो इथं आहे ना, इतिहासाला त्यांचं शौर्य माहिती आहे, इतिहासाला त्यांचा पराक्रम माहिती आहे. या मातीसाठी कसं जगावं आणि या मातीसाठी कसं मरावं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिकवलं. जय जय भवानी, जय शिवाजी. आणि म्हणून तर अजूनही आपला हा महाराष्ट्र या मातीसाठी प्राण द्यायला कधीही तयार आहे हो. मग विषय कारगिलचा असू द्या, नाही तर आपल्या मुंबईच्या 26/11च्या हल्ल्यातला असू द्या. या मातीसाठी शहीद झालेल्यांची संख्या ही तुमच्या आणि माझ्याच मातीमधली आहे हो. त्याचं कारण काय आहे माहिती आहे का, की छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आणि माझ्या मातीत जन्माला आले, हे आपलं किती मोठं भाग्य आहे. अहो सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवरती प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवरती गरजला. महाराष्ट्रात असा एकच राजा, माझा छत्रपती
शिवाजी राजा होऊन गेला, माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला संगत करायची आहे ना, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची संगत करा. कारण आताच्या या कलियुगामध्ये जर बघितलंय ना, तर इतके घाणारडे प्रकार होतात ना मायबापांनो. अहो, लहान लहान लेकरावरती बलात्कार केले जातात. ह्याच आता जर माझे छत्रपती शिवाजी महाराज असते ना, तर असल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. काल जे मुंबई पोलिसांनी केलं, खरंच कौतुक करावं. त्या नराधमाला शेवटी गोळ्या मारून टाकलं. त्याला त्याच वेळेस जर भर चौकात पेटून मारलं पाहिजे होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात ठेवा मायबापांना. आणि संगत करायची आहे ना, तर चांगल्या विचारांची संगत करा, साधूची करा, संतांची संगत करा. मग एका नामदेव महाराजांना एका साधकाने प्रश्न केला की, काय हो नामदेव महाराज, तुम्ही सारखे संत श्रेष्ठ असे म्हणता, मग नेमके संत कसे आहेत हो? मग त्याच वेळेस नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला. अहो, ज्यांनी त्यांचा छळ केला ना, त्यांच्या पण कल्याणाचा विचार त्या आईच्याच मायेने करतात. आणि म्हणून आज संपूर्ण जग ज्ञानोबारायांना माऊली या नावाने ओळखतात. अहो, संन्यासाची मुले म्हणून त्यांचा किती छळ केला. तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. त्यांच्या ओठावरील दूध वाळले तोच त्यांच्या माता पित्यांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली गेली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाही, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरामधून तांब्या भरून पाणी दिलं नाही, इंद्रायणीवरती सुद्धा पाणी भरू दिलं नाही. मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा समाजाने दिलेला त्रास माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी एका पण ओवीमधून व्यक्त केला नाही, एका पण अभंगामधून व्यक्त केला नाही. उलट आपल्या सगळ्यांसाठी सुंदर असं पसायदान मागितलं. काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान है. This is the first word of the Pasaidan, which is the written by Sant Jnaneshwar Maharaj and the end of the Jnaneshwari. And this was a requested the Supreme Lord of Universe to accept his offerings, which is offered in the form of the Jnaneshwari. And then he asked God to get please. इतका हा दिलेला त्रास माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी एका पण अभंगामधून व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. निखळ म्हणजे वाईट. ज्यांनी माझं वाईट केलंय त्या सगळ्यांचं चांगलं हो. म्हणून संत महात्मे या जगावर प्रेम करत असताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचं तिसरं चरण. आई हलोके तोचे हो सर्वा भूते सम हो हलोके तोचे हो सर्वा भूते सम हो हलोके तोचे हो सर्वा भूते सम.
संत महात्मे या जगावर प्रेम करत असताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही, म्हणून संत महात्मे श्रेष्ठ आहेत. मग एका साधकाने प्रश्न केला की काय हो महाराज, तुम्ही सारखेच म्हणताय संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ, मग संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आम्हाला जवळ घेतील का? संत आमचा अंगीकार करतील का? मग त्याच वेळेस आमच्या नामदेव महाराजांनी संताची तुलना ही गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. एक नामा म्हणे काय दूध एक नामा म्हणे काय दूध एक नामा म्हणे काय दूध एक साधू निरंतर वरते तैसा साधू निरंतर वरते तैसा साधू थोर जाना 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 साधू थोर जाना. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा बरं. सगळ्यांनी करायचे आहेत बरं का. वा. आणि आता सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं बरं का. जे कोणी टाळी वाजवणार नाही आणि मुखाने नाम घेणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. आता लक्ष द्या बरं का, कोण कोण घेते आणि कोण कोण नाही घेत. सगळ्यांनी करा हात वरती. वा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा Viఠोबा रखुमाई
सांगून जाईल की आपण आपल्या या भारत देशामध्ये राहतो, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला आपल्या भारत देशाविषयी काही माहिती आहे का? आपण काय म्हणतो हो? भारत माझा, सारे भारतीय माझे. याच्या पुढचं येतं का? प्रतिज्ञा सगळ्यांनाच पाठ आहे, पण आपण आपल्या भारत देशाविषयी थोडीफार माहिती पाहिजे म्हणून सांगून जाईन तुम्हाला. बघा, आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातं. आर्यव्रत, जम्बो, आदिमय, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये 20 पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होता. त्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट. त्याच्यानंतर 20 संपला आणि इसवी सन सुरू झालं. शके 100 मध्ये शक संवत्सर सुरू झालं. 320 साली आपल्या भारत देशामध्ये उज्जैनचा राजा भर्तृहरी व त्याचा लहाना भाऊ विक्रमहरी आपल्या भारताच्या गादीवरती बसला. 455 साली आपल्या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा झाला. भारतावरती सगळ्यात पहिले आक्रमण 712 साली मोघलांनी केले. 882 साली बौद्ध राजा झाला. 982 साली चोल साम्राज्याची सुरुवात झाली व राजा राम राजा झाला. भारतावरती सगळ्यात मोठे आक्रमण 1001 मध्ये मोहम्मद गझनीने केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. 1025 मध्ये परत त्याच मोहम्मद गझनीने सुरतवरती आक्रमण केले, गुजरातवरती आक्रमण केले आणि सोरटी सोमनाथ मंदिरातील सोनं सगळं काही लुटून नेलं महाराज. 1191 साली या महाराष्ट्रामध्ये माझ्या निवृत्ती दादांचा जन्म झाला. 1197 साली साधकाचे मायबाप असणारे वारकरी संप्रदायाने ज्यांना आईची उपमा दिली अशा माझ्या माऊली ज्ञानोबा यांचा जन्म झाला. 1199 साली माझ्या सोपान काकांचा जन्म झाला. 1203 साली माझ्या मुक्ताईचा जन्म झाला. 1226 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली जिचे नाव होते रजिया सुलताना. 1290 साली जलालउद्दीन खिलजीने खिलजी वंशाची सुरुवात केली. 1303 साली अल्लाउद्दीन खिलजीने चत्तूरवरती आक्रमण केले. तिथे राज्य करत होता राजा रामदेव राय. राजा रामदेव राय पराभूत झाला. एवढंच नाही तर या अल्लाउद्दीन खिलजीने 600 मन सोनं लुटून नेलं आणि मानव जातीला काळीमा फासणारी गोष्ट घडली. 18 वर्षाची मुलगी आज 64 वर्षाच्या अल्लाउद्दीन खिलजीने पळून नेली आणि तिच्यासोबत लग्न केलं. इतका हा नालायक होता कोण? अल्लाउद्दीन खिलजी. 1351 साली विरोशा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1453 साली गुरु नानक यांचा जन्म झाला. 1457 साली वास्को द गामा आला. आपल्याला शाळेत इतिहासात शिकवलंय, आपण शिकलो की वास्को द गामा हा पर्यटक होता, तीर्थयात्री होता, पण नाही, हा सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण यांनी जाता वेळेस 53 भरलेली सोन्याची जहाजं लुटून नेली महाराज. इतका हा भामटा चोर होता कोण? वास्को द गामा. 1526 साली बाबरने सगळ्यात मोठा हल्ला केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. 1528 साली हाच नालायक बाबर अयोध्येला गेला आणि राम मंदिरामध्ये नमाज पडला म्हणून त्याच्या नावाने तिथं बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला, बाबरचा मुलगा हिमायून राजा झाला. 1557 साली हिमायून मेला, हिमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1586 साली अकबर व राणा प्रताप यांच्यामध्ये युद्ध झालं, पण दुर्दैवाने राणा प्रतापाचा पराभव झाला. आता 15व्या शतकाच्या शेवटी आपल्या भारत देशामध्ये काहीतरी चांगलं घडलं. आता लक्ष देऊ नये का? दिनांक 12 जानेवारी 1597 रोजी याच महाराष्ट्रामध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. त्यांचं नाव होतं राजमाता जिजाऊ आईसाहेब. माझ्या जिजाऊ आईसाहेबांचा जन्म झाला. 1626 साली जागीर मेला, जागीरचा मुलगा शाहजहा राजा झाला आणि अखेर तो सोन्याचा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये उजडला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली याच महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी म्हणजे 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. त्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 1660 साली अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. 1663 साली शाहिस्त खानाची बोटे कापली. 1670 साली तानाजी मालुसरे गेले. 1673 साली प्रतापराव गुजर पाटील गेले आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजडला. दिनांक 6 जून 1674 रोजी 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि त्या सिंहासनावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बसवण्यात आलं आणि आपल्या या महाराष्ट्राला एक नवीन नाव दिलं. काय? तर स्वराज्य. स्वराज्य नाव दिलं.
1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या गादीवरती बसले. 1689 साली छत्रपती संभाजी महाराज गेले आणि त्यात सगळी सत्ता पेशवाईंच्या हातामध्ये आली. 1705 साली इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1707 साली संभाजीनगर येथे औरंगजेब मेला. 1787 साली अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1700 ते 1800 या काळामध्ये इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीतून आपल्या भारत देशावरती कब्जा केला. आता लक्ष देऊन ऐका. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1886 साली काँग्रेसची स्थापना झाली. दिनांक 14 एप्रिल 1897 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1930 साली गांधी घराण्याकडे काँग्रेसची सत्ता आली. 1942 साली वर्ध्यातून चले जाऊचा उठाव झाला. 1900 ते 1942 या कालामध्ये अनेक जवान शहीद झाले. त्याच्यामध्ये राजगुरू, भगतसिंग, सुखदेव अशा अनेक जवानांची यादी आहे. आणि अखेर तो दिवस उजेडला. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. 1949 साली आपली राज्यघटना लिहिण्यात आली. 1950 साली ती अंमलामध्ये आली. 1952 साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळेस आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. 1960 साली भारत व चीन युद्ध झाले, पण त्यावेळेस मात्र चीनचा विजय झाला आणि आपल्या भारताचा पराभव झाला. 1965 साली भारत व पाकिस्तान युद्ध झाले, पण त्यावेळेस मात्र पाकिस्तानचा पराभव झाला आणि आपल्या भारताचा विजय झाला. कारण त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान एक धोत्रावाले होते. त्यांचं नाव काय होतं? लाल बहादूर शास्त्री. 1969 साली लाल बहादूर शास्त्री गेले आणि त्याच वेळेस दादा कोंडके, आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. 1972 साली महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजांचा जन्म झाला. 1976 साली बॉलिवूडचा सगळ्यात मोठा चित्रपट रिलीज झाला. त्याचं नाव काय आहे? शोले. 1980 साली BJPची स्थापना झाली. 1983 साली कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला. 1989 साली राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला. 1990 साली राजीव गांधी गेले. 1995 साली बाबरनी जी मस्जिद बांधली होती का अयोध्येला, 1528 साली ती पाडण्यामध्ये आली. 1996 साली कल्पना चावला अंतराळमध्ये गेल्या. 1999 साली शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. 2001 साली आनंद दिघे साहेब गेले आणि मी जन्माला आले. माझा जन्म 2001चा. 2001 साली आनंद दिघे साहेब गेले आणि मी जन्माला आले. 2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे गेले. 2007 साली आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती एक महिला झाल्या. त्यांचं नाव काय आहे? प्रतिभाताई पाटील. 2012ला महाराष्ट्रातले मोठे 2 नेते गेले महाराज. नंबर 1 बाळासाहेब ठाकरे, नंबर 2 विलासराव देशमुख. 2014ला इलेक्शन झालं आणि आपल्या भारताचे पंतप्रधान कोण झाले? नरेंद्र मोदी साहेब झाले. 2016ला नोटबंदी झाल्या. 2019ला परत इलेक्शन झालं आणि परत आपल्या भारताचे पंतप्रधान कोण झाले? नरेंद्र मोदी साहेब झाले. 2020ला लॉकडाऊन आलं, कोरोना आला. 2021ला परत लॉकडाऊन आलं, कोरोनाची दुसरी लाट आली. 6 फेब्रुवारी 2022ला गायन कोकिळा लता दिदी मंगेशकर गेल्या. जून 2022ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं. कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि त्यातलेच एक आमदार म्हणजे शहाजी बापू पाटील. यांचं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, हे गाणं गाजलं. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या भारत देशामध्ये काय काय घडामोडी झाल्या मला काय राजकारण सांगायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. असं 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये पुन्हा एकदा रामप्रभूंचं आगमन झालं आणि कसं पुन्हा वातावरण राममय झालं. बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि आज दिनांक 24/2024 रोजी मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, स्वराज्यात, आपल्या ठाण्यात कासार वडवली गावात तुमच्या समोर कीर्तन करत आहे. विठ्ठल विठ्ठल आपण आपल्या भारत देशामध्ये राहतो
म्हणून थोडीफार माहिती असावी म्हणून छोटासा सांगण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर घ्या, चुकला असेल तर माझं मला द्या. असो, जाता जाता एवढंच सांगून जाईन बरं का, की या जीवनामध्ये आलात ना, संगत चांगल्याची करा, आई वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणाल ताई अगं प्रत्येक कीर्तनकार येतं आणि आई वडिलांविषयीच सांगून जातं. अहो पण हा जन्म काय, पुढचे 7 जन्म सुद्धा आई वडिलांचं महत्त्व सांगत राहिलं ना तरी सुद्धा ते कमी कळेल हो, कारण ते आहेच तेवढे महत्त्वपूर्ण. अहो आपल्या जीवनामध्ये फार मोठा वाटा म्हणजे आपल्या आईबापाचा असतो. त्या बापाला जीवनामध्ये कधी दुखवू नका हो, त्या बापाला जीवनामध्ये कधी दुखवू नका. बाप काय असतो एक थोडक्यात सांगून जाईल. बाप असेपर्यंत कळत नाही, गेल्यावर महत्त्व कळतं बापाचं. असेपर्यंत नाही कळत हो. अहो आपला म्हातारा बाप आपल्या अंगणामध्ये ओट्यावर बसलेला असू द्या, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही धमक नसते आपल्या घराकडं वाकड्या नजरेने बघायची. बाप बाप असतो माहीबापांनो, बाप बाप असतो. दिवाळीच्या सणाला सुनेला साडी आणेन, लेकीला पण साडी आणेन, नातवांना कपडे आणीन, सगळ्यांना कपडे आणीन, पण दिवाळीच्या सणाच्या दिवशी स्वतः मात्र फाटकार आणणारा सुद्धा आपला बापच असतो बरं का, आपला बापच असतो. स्वतःसाठी काहीच नाही करत होतो, स्वतःचे दुःख त्याला या समाजासमोर कधीच मांडता येत नाही. पडद्याआडचा कलाकार म्हणजे आपला बाप असतो ताईंनो, पडद्याआडचा कलाकार म्हणजे आपला बाप असतो. आणि खरं सांगू का ताईंनो तुम्हाला, सगळ्यात जास्त जीव बापाचा आपल्या लेकीमध्ये असतो बरं का. मुलगी बापाचं काळीच असते दादा, काळीच असते. बाप असेपर्यंत तुम्ही कधीही जा, कितीही वाजता जावा, तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसते ताईंनो, तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसते. बाप गेल्यावरती म्हातारी माय असते आपली, पण तिला पण लेकाच्या सुनेच्या धाकात राहावं लागतं हो. बाप असेपर्यंत तुम्ही स्वातंत्र्य आहात ताईंनो, तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसते. आणि ज्या दिवशी तुमचं लग्न ठरतं ना ताईंनो, सगळ्याच बापाच्या जीवनातील आनंदाचाही तो दिवस आहे आणि दुःखाचाही तो दिवस आहे. इथं बसलेला असा कोणता बाप आहे हो की मुलगी आपली सासरी चालली आणि तो रडला नाही? रडाल तुम्ही सगळेजण. आता ज्या दिवशी मुलीचं लग्न लागतं ना, फेऱ्या घेते मुलगी, गाठ सोडते आणि ती मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडून रडते हो. तिला तिची आई दिसते रडायला, आई दिसते, मावशी दिसते, आत्या दिसते, मामा मामी, सगळ्यांच्या गळ्यात पडून ती मुलगी रडते, पण तिला तिचा बाप नाही दिसत. का हो? अहो तो लांब एका कोपऱ्यात बसून एकटाच रडत असतो, एकटाच रडत असतो. 4 माणसं जातात त्या बापाला बोलवायला, अरे चल ना रे बाबा, उठणार रे, अरे पोरगीला वाट लावायची आहे, चल ना रे बाबा. आणि ज्या वेळेस बाप उठतो ना ताईंनो, हळू पावलांनी, जड पावलांनी आपला बाप निघतो ना, आणि ज्या वेळेस मुलगी बापाला बघते ना, सगळ्यांकडे हळूहळू जाणारी मुलगी बाप दिसला की धावतच जाते आणि ढसा ढसा रडते. नाही राहत हो तिला, नाही राहत. आणि कितीही अनपड बाप असू दे आपला, कितीही अनपड बाप असू दे आपला, पण त्या दिवशी मात्र ढोरासारखा हंबरडा फोडतो, नाही राहत त्याला. 4 माणसं जातात त्यांची मिठी सोडायला, पण मिठी सुटत नाही. का हो? प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले, नाही सुटत मिठी. आणि ज्या वेळेस बाप मुलीला गाडीमध्ये बसवतो, गाडी पुढे जाते, काच वरती घेतली जाते, गाडी पुढे जाते, काय आठवलं तुमच्या बापाला काय माहिती ताईंनो, पुन्हा माग फिरला, चालू गाडीला थाप मारली, गाडी थांबली, काच खाली घेतली. आणि कुणा पुढे न झुकणारा बाप तुमचा, पण त्या दिवशी मात्र जावया पुढे खाली वाकला, हात जोडले आणि जावयाला सांगितलं, जावय बापू लय लाडात वाढवले बरं का माझ्या लेकीला, लय लाडात वाढवले माझ्या लेकीला. काही जर चुकलं ना तिचं, तिचं नाही तिच्या या बापाचं समजा, पण तिला माफ करत जावा. तिच्यासाठी हा बाप तुमच्या समोर कायम झुकलेलाच असेल, झुकलेलाच असेल. मी हात जोडून विनंती करते तुम्हा सर्वांना,
आई बापाची सेवा नाही करता आली ना तर करू नका हो, पण आई बापाला टाकून बोलत जाऊ नका हो. म्हातारपणी ऐकण्याची क्षमता फार कमी असते त्या आईबापांमध्ये. 10 वर्ष जगणारी तुमची आई, 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल. आई बापाची सेवा करा, टाकून बोलत जाऊ नका. एक वाक्य सांगून जाईन तुम्हाला. देवाची सेवा केली आणि आई वडील मिळाले असं जर नसन ना ऐकलं तर आई वडिलांची सेवा करता करता एक दिवस नक्कीच तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. पण आजकालची तरुण पोरं कशाची आई वडिलांची सेवा करतात? अरे जिने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये आपल्याला वाढवलंय त्या आईचं काहीच नाही, पण 4 दिवस झाले त्या बायकोला येऊन तिला हा म्हणतो तुमच्यासाठी काय पण. अरे बाप काढला घराबाहेर, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणतो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे मुलगा पोटाला जन्माला यावा म्हणून आईने किती केले नवस. मुलगा पोटाला जन्माला यावा म्हणून आईने किती केले नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये खावला. अरे लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली बनून राहायची. अरे तुला भूक लागली ना की तू ढसा ढसा रडायचास. माईचं दूध संपलं ना लेका, तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका, रक्त पिऊन पोसलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एकच कर काम, त्या म्हाताऱ्या माईला तेवढं घरात आण. किती दिवस जगणार आहे दादा झाडावरचं पिकलेलं पान. अरे तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आड आली तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको तर जाणारच नाही रे, बायको तर जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देते आणि यदा कदाचित गेलीस तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देते. अरे तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुला तुझीच कळाली नाही किंमत. आणि मुलगा माय बापाला सांभाळतो म्हणून कोणत्याच बायकोची घर सोडून जाण्याची नाही हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवाने आता तिच्यातच उरलं नाही बाई पण. अरे खरा मर्द असशील ना लेका तर आई बापाचं दर्शन घे आणि आई बापाला सांग, आई बापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. म्हणून आई वडिलांची सेवा करा, एवढंच सांगन तुम्हाला. संगत चांगल्यांची करा. असो सगळ्यांनी खरंच खूप सुंदर साथ दिली, अगदी शेवटपर्यंत कीर्तन श्रवण केलं. म्हणून तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानते. आणि बाबा तुम्ही आज इथे मला बोलवलं, तुम्हा सगळ्यांच्या सेवेचा लाभ मला मिळाला हे मी माझं परम भाग्य समजते आणि सेवेला पूर्ण विराम देते. परम माऊली ज्ञानराज माऊली